नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण अपूर्णांक घटकातील पुढचा भाग शिकणार आहोत। बघा, अपूर्णांकातील पुढचा भाग आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे। नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो। तर आजचा घटक आहे सममूल्य अपूर्णांक। मग आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? तर सारख्या किमतीचे, समान किंमत असलेले, समान मूल्य असलेले अपूर्णांक, त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो। आता हे अपूर्णांक कसे असतात हे काही आकृतीच्या माध्यमातून आणि काही उदाहरणे सोडून आज आपण शिकणार आहोत। तर बघा, इथं मी पाऊण अपूर्णांक दाखवलेला आहे आणि खाली सुद्धा पाऊणच अपूर्णांक दाखवलेला आहे। फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं तुकड्यांची संख्या वाढलेली आहे, पण जेवढा तुकडा पाहिजे तेवढाच आहे। बघा, इथं या पहिल्या आकृतीचा अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे आणि तो आपल्याला 3/4 असा लिहिता येईल। आता खाली काय केलं बघा, या पावचे पुन्हा 2 तुकडे केले, या पावचे सुद्धा पुन्हा 2 तुकडे केले आणि या पावचे सुद्धा पुन्हा 2 तुकडे केले आणि इथं जो भाग नाही त्याचे सुद्धा 2 तुकडे केले। म्हणजे एकूण तुकडे किती झाले बघा, छोटे छोटे। इथं 4 झाले, ते सगळे मग इथं 2, 2 4, 2 6 आणि हे 2 8, म्हणजे एकूण तुकडे किती झाले? 8। आणि 8 पैकी किती दिलेत बघा, इथं 6 दिले। लिहूया आपण 6/8, म्हणजे 3/4 आणि 6/8 या दोन्हीही अपूर्णांकाची किंमत सारखी आहे। हा पण पाऊण आहे आणि हा सुद्धा पाऊण आहे। तर असे सारख्या किमतीचे जे अपूर्णांक असतात त्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। इथं बघा पाऊण आहे, इथं सुद्धा पाऊणच आहे। अजून याचे छोटे छोटे भाग आपण करू शकतो। अजून याचे दुप्पट भाग जर केले तर वरी किती येईल? 12, खाली येईल 16। म्हणजे अशी छोट्या छोट्या तुकड्यांची संख्या वाढत जाईल, परंतु हा भाग पाऊण आहे, हा सुद्धा पाऊणच आहे। असे जे किमतीने सारखे असलेले अपूर्णांक आहेत, किमतीने सारखे असलेले अपूर्णांक असतात त्यांना आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो। म्हणजे आपल्याला भाग वाढवून, छोटे छोटे तुकडे वाढवून सममूल्य अपूर्णांक तयार करता येतात आणि तुकड्यांची संख्या कमी करून सुद्धा सममूल्य अपूर्णांक आपल्याला तयार करता येतात। आता इथं बघा, इकडल्या बाजूला 2 उदाहरणं दिलेत। आता हा भाग, याच्यात रंगवलेल्या भागाचा, छायांकित भागाचा अपूर्णांक बघा 2/3। इथं जेवढा भाग रंगवलाय तेवढाच भाग इथं रंगवलाय, फक्त मध्ये छोटे छोटे भाग वाढवलेले आहेत। आता इथं एकूण भाग किती आहेत बघा, 6, त्याच्यात रंगवली किती? 4। म्हणजे 2/3 आणि 4/6 हे दोन्ही अपूर्णांक सारख्या किमतीचे आहेत, म्हणून यांना सममूल्य अपूर्णांक म्हणायचं। मग आता याला असं जर वेळेस आकृती काढून आपण तयार करणं शक्य नाही, मग आपण याला गुणाकार करून तयार करू शकतो। बघा, आता 2 अंश आहे त्याचा 4 झाला, म्हणजे याला 2 न गुणलं 4 झालं। छेद 3 आहे, त्याला पण 2 नच गुणायचं, मग 3 आणि 2 चा गुणाकार 6 येतो। म्हणजे हे छोटे भाग वाढवणे म्हणजेच गुणाकार करणे। गुणाकार करून आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो। आता इथं बघा, आता इथं जो पाव भाग दिलेला आहे याचा अपूर्णांक लिहूया। पावचा अपूर्णांक आहे 1/4। इथं सुद्धा पावच आहे, परंतु त्या पाव मध्ये किती छोटे भाग केलेत बघा, इथं 4 केलेत, म्हणजे इथं पण 4 असणार आहेत, इथं पण 4 आणि इथं पण 4। म्हणजे एकूण भागांची संख्या छोट्या छोट्या 16। 16 पैकी किती आहेत? हे 4, म्हणजे 4/16 म्हणजे पाव आणि 1/4 सुद्धा पाव। हे दोन्हीही सममूल्य अपूर्णांक आहेत। आपल्याला वाटतं की बाबा छेद किती मोठा आहे, अंश किती मोठा झाला, मग हा पाव आहे हा काहीतरी वेगळा आहे काय की? तर तसं नाही, हे दोन्हीही अपूर्णांक सारख्या किमतीचे आहेत। आता ह्या 1/4 चे 4/16 कसे झाले असतील बरं, या आकृतीने दाखवलं आपण। जर आपण याला 4 न गुणलं, अंशाला 4 न गुणलं आणि छेदाला पण 4 न गुणलं, तर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला असा मिळतो, म्हणजे 4/16 मिळतो। तर आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेतलं, परंतु आपल्याला गुणाकार करून असे सममूल्य अपूर्णांक तयार करता येतात। तर आता बघा, हे जे 2, 2, 4 आणि 2, 6 उदाहरण जे आपण शिकलो, हे आकृतीच्या माध्यमातून शिकलो, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये आकृत्या काढून तसे सममूल्य अपूर्णांक दाखवणे शक्य होणार नाही।
तर आपल्याला गुणाकार करून असे सममूल्य अपूर्णांक दाखवता येतात. आता प्रश्न आहे बघा, दिलेल्या अपूर्णांकाचे जास्तीत जास्त सममूल्य अपूर्णांक तयार करा. आता त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलंय 2/3. तर याचे मी केले 2 न गुणलं, अंशाला पण 2 न गुणायचं आणि छेदाला पण 2 न गुणायचं. 4/6 हा याचा सममूल्य अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर परत 2/3 ला 3 न गुणलं म्हणजे 2 आणि 3 चा गुणाकार 6, 3 आणि 3 चा गुणाकार 9, म्हणजे 2/3 चा आणखी एक सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळाला. म्हणजे गुणाकार करून आपल्याला असे सममूल्य अपूर्णांक मिळवता येतात. तर आपण काय करायचं आहे, याचा सराव करण्यासाठी 1/2, 3/4, 6/6, 3/8 असे वेगवेगळे अपूर्णांक घ्यायचे आणि त्याला 2 न गुणायचं, 3 न गुणायचं, 4 न, 5 न, 6 न, 7 न किंवा मोठ्या संख्येनं सुद्धा गुणून त्याचे आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचे. हे अपूर्णांक सर्व गुणाकार करून तयार करायचे आपल्याला. गुणाकार करून हे सममूल्य अपूर्णांक आपल्याला तयार करायचे. मग तुम्ही बघा, गुणत गेल्यानंतर अपूर्णांकाची किंमत वाढत नाही, अपूर्णांकाची किंमत तीच राहते, फक्त तुकड्यांची संख्या वाढत जाते, एकूण तुकड्याची आणि त्यापैकी जेवढे तुकडे. तर अशा पद्धतीनं हे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काही वेगळं नाही, दिलेल्या अपूर्णांकाचाच त्याच्यासारखी किंमत असलेला अपूर्णांक असतो. असे आपल्याला भरपूर उदाहरणं सोडवता येतात आणि तुम्ही सुद्धा असे उदाहरणं सोडून पाहिजेत आणि हा घटक समजून घ्यायचा आहे. कारण या घटकावर आधारित आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला शिकायची आहे. खास करून भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकण्यासाठी तुम्हाला सममूल्य अपूर्णांक हा घटक येणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद.